सर्वांना क्रांतिकारी जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन जनतेच्या आणि विशेष करून सर्वसामान्य मतदारांच्या सद्सत विवेक बुद्धीशी सुसंवाद साधण्याची संधी बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय राहुल खांडेकर सरांनी ही उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। ज्याप्रमाणे संविधानाची जागृती देशाची प्रगती या ब्रीद वाक्यानुसार गेल्या 75 वर्षामध्ये ही प्रगती कधी झालीच नाही, होऊ शकली नाही, होऊ दिल्या गेली नाही, कारणे काही असो, परंतु परिणाम हा झाला की संविधानाची जागृती सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचलेली नाही, हे वास्तव नाकारता येत नाही। आज विषय असा आहे की महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित झाल्या, आचारसंहिता लागू झाली आणि गेल्या 4 तारखेला संध्याकाळपर्यंत संपूर्ण राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले। खोरी, बंडखोरी, चोरी हे सगळे ब्लॅक मनीच्या माध्यमातून उफाळून वर आले। अनेक ठिकाणी पैशाच्या गाड्या पकडल्या गेल्या। असे अनेक कारनामे या निवडणूक आयोगाच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत। आणि त्याचबरोबर या संपूर्ण जेवढे काही राजकीय पक्ष आहेत, मुख्यतः महाराष्ट्रातील राजकीय पक्ष हे 2 गटामध्ये विभागलेले आहेत। एक महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी आणि दुसरी महायुती। ह्या 2 मुख्य आघाड्या आहेत। या दोन्ही आघाड्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, लहान मोठे। त्यानंतर एक वेगवेगळ्या प्रकारच्या तिसरी आघाडी म्हणून पण ठिकाणी आलेली आहे। त्याचबरोबर अनेक प्रकारच्या वंचित बहुजन आघाडी आहे। म्हणजे लहान मोठे जवळपास अनेक राजकीय पक्ष या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्येकाला फक्त साधारणतः 5 तारखेपासून म्हणजे कालपासून ते 18 तारखेपर्यंत हा महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा, राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठीचा हा कालावधी आहे। प्रश्न असा निर्माण होतो, दर 5 वर्षाला निवडणुका येतात आणि जातात, परंतु सर्वसामान्य भारतीय नागरिक आणि जनता आहे त्याच ठिकाणी कशी तरी जगता जगता मरते आणि मरता मरता जगते, अशा दयनीय बिकट अवस्थेमध्ये वरचेवर खालावत जात हा सर्वसामान्य भारतीय नागरिक बिकट अवस्थेमध्ये संपत चाललेला आहे। आज जी अवस्था आहे, मी काही महत्वाच्या महायुतीच्या किंवा महाविकास आघाडीच्या किंवा काही राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यासंबंधी थोडक्यामध्ये त्याचा विश्लेषण करणार आहे, ते करणं आवश्यक आहे। परंतु जेवढ्या काही महायुतीचा जाहीरनामा घ्या, महाविकास आघाडीचा जाहीरनामा घ्या, आणखी कुठल्याही राजकीय पक्षांचा, लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या राजकीय पक्षांचा जाहीरनामा जो आज प्रसिद्ध झालेला आहे, त्या कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये एका बाबीचा कुठेच उल्लेख आलेला नाही। जी बाब या महाराष्ट्रावर, या महाराष्ट्राच्या विकासावर, या महाराष्ट्राच्या दयनीय अवस्थेवर टांगती तलवार म्हणून उभी आहे, त्या बाबीचा उल्लेख कोणत्याही राजकीय पक्षांनी केलेला नाही। ती बाब कोणती, तो भाग कोणता? अनेकांनी या विकासामी योजना राबव, महिलांना सुरक्षा देणार, आर्थिक योगदान देणार, मुलांना शिक्षण देणार,
आम्ही विकास करणार, आम्ही आर्थिक विकास करणार, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. परंतु परंतु एक बाब कुणीच त्या ठिकाणी नोंदवलेली नाही, तीही तुम्ही विकास करणार, तुम्ही सवलती देणार, परंतु त्यासाठी लागणारा पैसा तुम्ही उभा कसा करणार, त्या योजना राबविण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये पैसा उभा कसा करणार, त्या सरकारी तिजोरीमध्ये पैसा कुठून टाकणार, याचं उत्तर मात्र किंवा ही बाब कोणत्याही राजकीय पक्षाने या जाहीरनाम्यामध्ये नोंदवलेली नाही. कारण आज रोजी महाराष्ट्रावरती जवळपास 8.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. 8.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज आणि जवळपास 3.25 ते 4 लाख कोटी रुपये वार्षिक उत्पन्न महाराष्ट्राचं. आता जेवढं उत्पन्न आहे त्याच्या दुप्पट कर्ज आहे. मग अशा अवस्थेमध्ये या विविध राजकीय पक्षांच्या ज्या काही लोकांना भूलथाप देणाऱ्या पोकळ जाहीरनामा जो आहे, तो जाहीरनामा अंमलात कसा आणणार, कोणत्या आधारे त्याच्या पैशाची तजवीज कशी करणार, या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही राजकीय पक्षाने दिलेलं नाहीये. किंवा जे महाराष्ट्रावर आज रोजी 8.25 ते 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, ते कर्ज फेडणार अशा पद्धतीनं असाही उल्लेख कुठल्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आलेला नाही. मग महाराष्ट्रीयन जनतेला कोणत्या बेसिक तत्वावर आधारित आपण या विकासाच्या योजना राबवण्याचं आश्वासन देत आहात, हा पहिला प्रश्न. 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीने आणि महायुतीने, एनडीएने आपापले जाहीरनामे घोषित केले. विशेषतः सत्ताधारी मंडळी जी आहे केंद्रातली आणि राज्यातली, जी 2014 पासून या देशावर राज्य करते, त्या एनडीएच्या जर आपण 2014चा जाहीरनामा जर बघितला, जाहीरनामा सोडा, काही मोजक्या आश्वासनाचा जर आपण विचार केला, तर 2014ला याच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं की काँग्रेसने जे चोरून ठेवलेले स्विस बँकेमधले पैसे आहेत, ते पैसे आम्ही काढून आणू आणि संबंधितांना न्यायालयामधून शिक्षा देऊ, त्यांना जेलमध्ये टाकू आणि प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये आम्ही अकाउंटवरती टाकू. ही आश्वासन पोकळ ठरलं, खोटे ठरले. त्यानंतर 2019च्या, मी महत्वाचं आश्वासन सांगतोय, त्यानंतर 2019च्या जाहीरनाम्यामध्ये याच भाजपने, एनडीए आघाडीने पुन्हा एकदा एक आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या 15 ऑगस्ट 2022ला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे आणि त्या दिवसापर्यंत, बघा हे 2019चं आश्वासन आहे निवडणुकीतलं, त्या दिवसापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही या देशातील प्रत्येक कुटुंबाला स्लॅबची पक्के घरं आम्ही देणार म्हणजे देणार. 15 ऑगस्ट 2022 गेली, परंतु अनेकांना अजूनही पक्की घरे अजूनही मिळालेली नाही. त्यामध्ये मी स्वतः आहे पुरावा म्हणून. 2019 गेलं आणि 2024 आलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं दिली. अशीच एक आश्वासन तर असं दिलं अमित शहानी की अगर हमारी सत्ता आए तो हम कॉन्स्टिट्यूशनल रिजर्वेशन खत्म कर देंगे, हे एक आश्वासन आलं होतं. अनेकांनी अब की बार 400 पार हा नारा लावून धरला
आणि संविधानाच्या माध्यमातून धोका निर्माण करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली गेली. नेमकी हीच त्यांची चूक 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी या इंडिया आघाडीनं घेतली आणि त्यांनी सुद्धा हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन सर्वसामान्य जनतेच्या मताला आपल्या पारड्यात टाकण्यासाठी त्या ग्रंथाची हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी एक प्रकारे बाजार मांडण्याचं काम केलं. हालाकी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन आम्ही वाचवत आहोत हे सांगण्यापेक्षा त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 भागात समाविष्ट केलेली 8 परिशिष्ट निर्माण केलेली 395 कोहिनूर हिऱ्यांची अंमलबजावणी 100% केली असती तुमच्या काळामध्ये, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये, तर आज या RSSच्या पिलाचा जन्म सुद्धा झाला नसता. भाजप तर दूरची गोष्ट आहे. परंतु कारण अमेरिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड ही जी उपाधी दिलेली आहे, याचा अर्थ हे जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व आहे. म्हणून आम्ही त्यांना महामानव महासूर्य म्हणतो, आमचे बाप म्हणतो, आमच्या जगाचे बाप म्हणतो. का तर भारतीय संविधान त्याने निर्माण केलं, जे संविधान संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्यानं कसं करता येईल याचा उपाय सांगणार आहे. आणि म्हणून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच संविधानामधून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काबरोबरच या मूलभूत मताच्या अधिकाराचा हक्क प्रदान केलेला आहे. मी जर निवडणुकीला उभं राहिलो तर मला म्हणण्याचा अधिकार आहे, विनंती करण्याचा, मला मतदान करा किंवा मला वोट करा, मला निवडून द्या, हा म्हणण्याचा अधिकार मला आहे. परंतु हा अधिकार कुणालाही नाही की तुम्ही यांना निवडून द्या, तुम्ही यांनाच मतदान करा, तुम्ही त्यांनाच मतदान करा. हा अधिकार कुणालाही संविधानानं प्रदान केलेला नाहीये. किंबहुना मी माझ्या पत्नीला सुद्धा म्हणू शकत नाही की तू याच पक्षाच्या, याच नेत्याला, याच उमेदवाराला मतदान कर. हे अधिकार संविधानानं इतरांना सांगण्यासाठी, देण्यासाठी दिलेलं नाही. फक्त उमेदवाराला आणि राजकीय पक्षांना आहे की आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं भलं करू, हे त्यांना स्वातंत्र्य आहे. परंतु यांनाच मतदान करा आणि यांनाच मतदान करा हा बोलण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. म्हणून मला सुद्धा अधिकार म्हणता येणार नाही, मला सुद्धा अधिकार प्राप्त नाहीये की मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही यांनाच मतदान करा, याच पक्षाला मतदान करा, याच उमेदवाराला मतदान करा. मी म्हणू शकणार नाही. कारण हा मताचा अधिकार हा गुप्त पद्धतीचा आहे. त्याचप्रमाणे बरं हा अधिकार अशा पद्धतीने का दिलेला आहे, त्याचं कारण असं की प्रत्येक भारतीय नागरिकाला सज्जद विवेक बुद्धी असते आणि त्या सज्जद विवेक बुद्धीला अंतर्मुख होऊन त्यांनी तो त्याचा स्वतःचा निर्णय घोषित करावा आणि त्या निर्णयानुसार त्यांनी त्याचा अंमल करावा. हे स्वातंत्र्य हे प्रत्येकाला प्रदान केलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने याचा विचार करून या ठिकाणी या मताच्या अधिकाराचा ची अंमलबजावणी करावी. आपण पाहतो की आज अनेक राजकीय पक्षांचे जाहीरनामे घोषित झालेले आहेत. मी तर या मताचा आहे की तुम्ही आज 2024च्या काळामध्ये जो जाहीरनामा घोषित केलेला आहे, किंबहुना 2019 मध्ये जो तुम्ही जाहीरनामा घोषित केला होता, सत्ताधाऱ्यांविषयी बोलतोय मी, हा विषय सत्ताधाऱ्यांनी, मग महाराष्ट्रातले असतील किंवा केंद्रातले असतील किंवा इतर राज्यातले असतील, सत्ताधाऱ्यांनी 2019च्या म्हणजे आतापासून 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही जो जाहीरनामा घोषित केला होता, त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी गेल्या 5 वर्षामध्ये किती, याचा कधी तुम्ही विचार केलाय? आणि आता जो तुम्ही जाहीरनामा घोषित केलेला आहे, 5 वर्षापूर्वीचा जाहीरनामा आणि आताचा जाहीरनामा, या दोन्ही जाहीरनामा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि 5 वर्षाच्या जाहीरनाम्याचा प्रयोग तुम्ही आतापर्यंत काय सिद्ध केला हे तुम्ही स्वतःच पहा. आणि आताचा जाहीरनामा जो सांगितलेला आहे, जर गेल्या 5 वर्षापूर्वीचा जाहीरनामा तुम्ही अंमलबजावणी करण्यामध्ये 1% जरी प्रयत्न केलेला नसेल,
तर या आज 2024च्या काळामध्ये घोषित केलेल्या जाहीरनाम्याची काय गॅरंटी आहे? कशा विश्वास ठेवायचा तुमच्यावरती? ठेवू शकत नाही. पण तरी सुद्धा या जाहीरनाम्याचा जो काही पोकळ मतलब आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आता बघा, महायुती म्हटलं, महाराष्ट्राचा विचार करू आपण. महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ह्या आणि त्यांच्या सोबत असलेले मित्रपक्ष या सर्वांनी मिळून महायुतीचा जाहीरनामा या ठिकाणी घोषित केलेला आहे. आपण अनेक जाहीरनाम्यामध्ये अनेक पॉइंट्स आहेत, मुद्दे आहेत, परंतु आपण इथं काही 4 ते 5 मुद्द्यांचाच आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला मुद्दा पहा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा आम्ही देणार. आता पहा, 3 महिन्यापूर्वी 5 महिन्याचे पैसे 7,500 रुपये प्रत्येकी 1500 रुपये त्यांनी दिले. आता हे 1500 रुपये देत असताना त्यांच्याकडे सरकारी तिजोरीत पैसे नव्हते, तर इतर योजनांच्या पैशाची कात्री लावली आणि भांडवली बाजारातून हा निधी उभा केला 46,000 कोटी रुपयाचा. त्यापैकी 21,000 कोटी रुपये यांनी लाडक्या बहिणींना अकाउंटवर टाकून दिले. प्रत्येकी 1500 रुपये, 5 महिन्याचे 7,500 रुपये. 46,000 कोटी भांडवली बाजारामधून निर्माण केले. कसे? तर जो मुद्रांक आहे, जो 100 रुपयाचा बॉन्ड होता तो 500 रुपये केला, ठळक पद्धतीने सांगायचं म्हटलं तर. आणि जे सोयाबीन तेलाची होती ती 100 रुपयावरून 135 रुपये केली. आणखी अनेक गोष्टी ड्युटी त्यांनी वाढवून त्या ठिकाणी या 46,000 कोटी रुपयाची भरती केली. आणि त्या 46,000 कोटी रुपयामधून 21,000 कोटी रुपये यांनी वाटप केले आणि उरलेले पैसे याच राजकीय पक्षांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी, महायुतीच्या पक्षांनी या उरलेल्या पैशाची याच इलेक्शन मध्ये वापर सुरू आहे. मग या लाडक्या बहिणीला ते म्हणतात की 2100 रुपये आम्ही देऊ महिन्याला. तर याचा बेस काय? तुम्ही आता 46,000 कोटी रुपये कर्ज काढून किंवा भांडवली बाजारामधून निर्माण करून भांडवल निर्माण करून तुम्ही 21,000 कोटी रुपये दिले. 2100 रुपये देण्यासाठी तुम्ही 70,000 कोटी रुपये काढणार दरवर्षाला आणि 70,000 कोटी रुपयामधून तुम्ही देणार किती? याचा बेस काय? पैसे म्हणजे सरकारी तिजोरीत पैसे नसताना कर्ज काढायचं, महागाई वाढवायची आणि त्या परिणामातून तुम्ही 2100 रुपये देणार. हे जाहीरनाम्यामध्ये कोणत्या पद्धतीनं बसतं? आज निवडणूक आयोगाने या 2100 रुपये देण्याच्या बाबतीत ही एक प्रकारची लाच आहे. निवडणूक आयोगाचं नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य हे आहे की जर तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ किंवा आम्ही तुम्हाला वस्तू भेट देऊ, या व्याख्येमध्ये ही लाच आहे. आणि लाच घेणे देणे हा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे की अशा गोष्टी होऊ देऊ नये. मग या ठिकाणी 2100 रुपयाची लाच देणे महिलांना, लाडक्या बहिणींना ही लाच होते. ही निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे. या जाहीरनाम्यामधून लेखीमधून सांगतोय. त्यानंतर 25,000 महिलांचा पोलीस दलामध्ये समावेश. पहा, जेव्हा देशाचा किंवा राज्याचा अर्थसंकल्पातील वाटा जर शिक्षण, आरोग्य यांच्यापेक्षा संरक्षणावर जर जास्त खर्च होत असेल तर त्या देशाची, राज्याची अराजकतेकडे वाटचाल करताना दिसते. हे चिन्ह आपण लक्षात घेतलं पाहिजे. समावेश हरकत नाही, कारण महिलांना नोकरी मिळते. परंतु त्याचबरोबर हे करायला पाहिजे होतं की आरोग्य, शिक्षण आणि अतिआवश्यक गरजा भागविण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं. या जाहीरनाम्यामधून हे व्यक्त होतं. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये अनुदान. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये तुम्ही देणार. खोटं बोलायचं तरी त्याची मर्यादा असली पाहिजे ना. तुम्ही जवळपास
जवळपास 9 लाख कोटी रुपये केंद्राने 9 लाख कोटी रुपये भांडवलदारांचे माफ केले. एसबीआयच्या अध्यक्षांना विचारा किती लोकांचे किती कोटी किती हजारो कोटी माफ केलेले आहेत. ते 9 लाख कोटी रुपये माफ केलेले आहेत. आणि आता तुम्ही सांगताय की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. तुम्ही भांडवलदारांचं कर्ज पहिल्यांदा माफ करताय, त्यावेळेस शेतकऱ्याचं कर्ज दिसलं नाही. आणि आता निवडणुका आल्यात म्हणून तुम्ही या पद्धतीनं शेतकऱ्यांना आमिष दाखवताय. ही सुद्धा एक लाच देण्यासारखी गोष्ट आहे. ही सुद्धा निवडणूक आयोगाने लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर प्रत्येकास अन्न आणि निवारा. बघा, गेल्या 75 वर्षामध्ये आणि जवळपास 70 वर्षामध्ये जेवढ्या काही निवडणुका या झाल्या, त्या प्रत्येक निवडणुकामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याच्या वरती आमचे जाहीरनामे कधी पोहोचलेच नाहीत. म्हणजे आम्ही अत्यावश्यक गरजा भागवण्याच्या शर्यतीमध्ये गेल्या 70 वर्षांपासून आहोत. मग जर आमच्या अत्यावश्यक गरजा अजून 70 वर्षामध्ये भागल्या नसतील, मग आमच्या आवश्यक गरजा कधी भागतील? आमच्या सुखाच्या गरजा कधी भागतील? आमच्या विलासी चेरीच्या गरजा तर नावच घ्यायला नको. अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येकास अन्न आणि निवारा देण्याचं आश्वासन देत आहेत. त्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये. वृद्ध पेन्शनधारक जे सरकारी नोकरीमध्ये असतील, केंद्राच्या राज्याच्या या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या पेन्शन मध्ये 2100 रुपये वाढ करण्याची या ठिकाणी त्यांनी जाहीरनाम्यात घोषित केलेलं आहे. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर. तुमच्या हातामध्ये आहे काय? जीवन वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्याचं तुमच्या हातामध्ये आहे काय? फक्त हा पोकळपणा आहे. ज्यांना काही समजत नाही त्यांना सांगण्यासाठी आहे. त्यानंतर 25 लाख रोजगार निर्मिती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन. 25 लाख निर्मिती रोजगारांची. म्हणजे आमच्या महाराष्ट्राची लोकसंख्या 13.5 कोटी आणि त्यामध्ये 25 लाख म्हणजे किती टक्के झाले? ते खूप अल्प. बोटावर मोजण्या इतक्या लोकांना नोकऱ्या देणार. आणि कधी? 60 वर्षानंतर. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या 60 वर्षानंतर ची ही गोष्ट आहे. त्यानंतर 45,000 गावात पाणंद रस्ते बांधणार. म्हणजे गावाच्या शेजारी जे काही पाणंद असते शेतामध्ये जाण्यासाठी किंवा शहरामध्ये जाण्यासाठी, जो मुख्य रस्त्याला जोडणारा जे एक छोटा रस्ता असतो त्याला पाणंद म्हणतात. त्या रस्त्याच्या बांधकामासाठी 45,000 गावामध्ये आम्ही रस्ते बांधणार. त्यानंतर अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपयांनी सुरक्षा कवच. म्हणजे त्यानंतर वीज बिलात 30% कपात भरून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर. त्यानंतर सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 सादर करणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महायुतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे सांगितलेले आहेत त्यामध्ये हे नाही सांगितलं की, या जाहीरनाम्यामध्ये हे नाही सांगितलं की आमचं जर सरकार नाही आलं तर आम्ही या राजकीय पक्षांचे नेते फोडू, त्या राजकीय पक्षांचे नेते फोडू आणि गट फोडून आम्ही पुन्हा युतीमध्ये सरकार आणू आणि महाराष्ट्र सरकार आणू. हे मात्र या जाहीरनाम्यामध्ये नाही सांगितलं. कारण जे सांगायचंय ते करायचं नाही, जे करायचंय ते सांगायचं नाही. जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे ते कधी करू शकणार नाहीत. मी अगोदरच सांगितलं की जे काही सगळ्या राजकीय पक्षांनी जे काही जाहीरनामे सांगितलेले आहेत त्या सांगितलेल्या जाहीरनाम्याचा बेस त्यांनी उपाय सांगितला नाही की आम्ही अशा पद्धतीनं पैसे सरकारी तिजोरीमध्ये जमा करू आणि त्या पैशातून आम्ही ह्या विकास योजना राबवू का, हा जाहीरनामा कंप्लीट करू, अंमलबजावणी करू त्याची. अशा पद्धतीचा जाहीरनामा कुठल्याही राजकीय पक्षाने या ठिकाणी सांगितलेला नाही. आणि त्या विशेष म्हणजे जे विरोधक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या या जाहीरनाम्यामध्ये फार मोठ्या या ठिकाणी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होत्या. परंतु ह्या संपूर्ण फोल ठरणाऱ्या आहेत. कारण गेल्या 5 वर्षाचा जर अनुभव आपण घेतला तर 2024च्या निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा त्यांनी सांगितला होता त्याची अंमलबजावणी किती टक्के झाली हे त्यांनीच प्रश्न स्वतःला विचारायचे आणि आमच्या सर्वसामान्य जनतेला त्यांनी सांगायचे.
परंतु ते करू शकणार नाहीत, कारण त्याची अंमलबजावणी त्यांनी कधी केलीच नाही. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काही मित्र पक्षांच्या या ठिकाणी जाहीरनामे आलेले आहेत, आश्वासन आलेले, जाहीरनामे म्हणण्यापेक्षा आश्वासन आलेले आहेत. त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या माध्यमातून एक आश्वासन आलेलं आहे की आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू. आता मला सांगा, शिवाजी महाराजांचं मंदिर उभे करून आम्ही काय साध्य करणार आहोत? आमच्या हृदयामध्ये, आमच्या सर्वसामान्य भारतीय जनतेच्या आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन जनतेच्या हृदयामध्ये प्रत्येक महापुरुष घर करून बसलेला आहे आणि त्या महापुरुषांचे विचार आणि क्रांती जी अर्धवट आहे तिला पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आमची सर्वसामान्य जनता तत्पर असते. मग अशा वेळी आम्हाला कुठल्या मंदिराची आवश्यकता आहे का, हा प्रश्न मी पडलेला आहे मला. त्यानंतर ते म्हणतात मुलांना मोफत शिक्षण देणार. अहो, मुलांना मोफत शिक्षण देणार म्हणजे दिलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातूनच सांगितलेलं आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलंच पाहिजे. हा तर अधिकार आहे, मूलभूत अधिकार. ते देण्याचा आणि आम्ही देतो म्हणून सांगण्याचा काय विषयच राहिलेला नाही. त्यानंतर ते सांगतात 5 वस्तूंचे भार स्थिर ठेवू. आता कोणत्या 5 वस्तू त्यांनी काही सांगितलं नाही, परंतु कोणत्याही वस्तूचे भाव स्थिर ठेवण्यासाठी बाजार नियंत्रित करणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्या हातात असली पाहिजे. त्यानंतर बारसू प्रकल्प रद्द करू. कोकणामधला जो बारसू प्रकल्प आहे, तेल प्रकल्प, तो रद्द करू म्हणतात. असो. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी महिला पोलीस ठाणे. आता प्रत्येक ठिकाणी महिला पोलीस ठाणे चांगली गोष्ट आहे, असलं पाहिजे. परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की जर आम्ही आरोग्यावर, शिक्षणावर कमी खर्च करू आणि त्यापेक्षा जास्त संरक्षणावर खर्च करावा लागत असेल हतबलतेमुळं, तर आम्ही आमचा महाराष्ट्र किंवा आमचा देश अराजकतेच्या मार्गाने जाणारा दिसेल. त्याचप्रमाणे अनेक राजकीय पक्षांचे जाहीरनामे आलेले आहेत, परंतु त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा या ठिकाणी जाहीरनामे आलेले आहेत. जवळपास 20 पानाचा तो त्या ठिकाणी 20 प्रश्नांचा तो जाहीरनामा आहे. परंतु त्यातले काही ठळक मुद्दे मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षण वेगवेगळे ठेवणार. ओबीसीच्या आरक्षणात कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन जनतेला एक हाक आलेली आहे की ओबीसी आरक्षणामधून मराठा आरक्षणाला आरक्षण देऊ देणार नाही. मराठा आरक्षण हे वेगळं राहील, ओबीसीचं आरक्षण वेगळं राहील. त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणालाही वाटेकरी होऊ देणार नाही. हा एक ठाम भूमिका या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पक्षाने घेतलेली आहे की जेणेकरून जे आज गेल्या 2 वर्षामध्ये माननीय मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या साठी जे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन केली, उपोषण केली, करत आहेत, करत राहतील, ही एक जमेची बाजू आहे की सर्वसामान्य जनता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरते. आणि जेव्हा कोणत्याही देशाची सर्वसामान्य जनता आपल्या मूलभूत हक्कासाठी जर रस्त्यावर उतरत असेल तर त्या देशाचं जिवंतपणाचं लक्षण असतं. आणि त्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या साठी जे आंदोलन चालू आहे त्याची एक जमेची बाजू ही आहे की आमचा महाराष्ट्र आमच्या मूलभूत हक्कासाठीच्या संरक्षणासाठी जिवंत आहे, हे एक त्या ठिकाणी लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर शाहू महाराज उद्योग योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय युवकांना उद्योगासाठी 5 कोटीपर्यंतचे बिनव्याजी भांडवल देण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीतर्फे या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज उद्योग ही एक योजना आहे राबवणार आणि त्या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एससी आणि एसटी प्रवर्गामधल्या लोकांना, मागासवर्गीयांना आणि त्यातल्या त्यात युवकांना या उद्योगासाठी 5 कोटी रुपयापर्यंत बिनव्याजी भाग भांडवल
कर्ज त्या ठिकाणी अनुदान कर्ज त्या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. ही एक त्या ठिकाणी त्यांनी चांगली भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. त्यानंतर बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षण सर्वांना मोफत व उपलब्ध करून देणार. बालवाडी ते म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या बालकांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं आहेच, परंतु त्यावर ते म्हणतात की पदव्युत्तर आणि पदवीपर्यंत शिक्षण म्हणजे पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण सुद्धा मोफत करून देणार, उपलब्ध करून देणार, अशा पद्धतीचा वंचित बहुजन आघाडीचा हा जाहीरनामा आहे. घरगुती वापरासाठी 200 युनिट आणि ज्येष्ठ नागरिकांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत. आता या ठिकाणी घरगुती वापरासाठी 200 युनिट आणि ज्येष्ठ नागरिकांना 300 युनिटचं मोफत वीज वितरण त्या ठिकाणी देणार. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या धर्तीवरती या ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल. स्मार्ट मीटर योजना रद्द करणार आणि शेवटी अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दर्जा देणार. म्हणजे अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचारी म्हणून त्यांचा दर्जा दिला जाईल. म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या वित्तलब्धी आहेत, जे लाभ मिळतात आर्थिक, ते सर्व लाभ त्यांना त्या ठिकाणी मिळतील. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीचं जे क्रिमिलियर आहे आणि त्याचं जे वर्गीकरण होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ते आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, न्यायालयीन प्रक्रिया लढवून. म्हणजे एकंदरीत वंचित बहुजन आघाडीनं जो आपला जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे तो जाहीरनामा निश्चितपणे स्वागतार्ह आहे. परंतु जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी जे जाहीरनामे घोषित केले आणि 2019ला जे घोषित केले होते त्यांच्या अनुभवाचा आणि प्रयोग जर आपण तपासला आणि ते 100% जर खोटं ठरत असेल तर मग इतर विरोधी पक्षांना, सर्वसामान्य महाराष्ट्रीयन जनतेने इतर विरोधी पक्षांना सत्तेवर जाण्याची संधी का देऊ नये? एकाचा आपण अनुभव घेतला तर दुसऱ्याला पण संधी द्यायला काय हरकत आहे? म्हणून महाराष्ट्रीयन जनतेने हा विचार करावा. या ठिकाणी मी महाविकास आघाडीचे काही, महायुतीचे काही, वंचित बहुजन आघाडीचे काही आणि जे काही आहेत त्या इतरांचे ठळकपणे मी या ठिकाणी जाहीरनामे जे घोषित झालेले ते आपल्या समोर मांडलेत. मी तुमच्या सतत विवेक बुद्धीला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या हृदयातील सतत विवेक बुद्धीच्या पटावर घासून सत्यापर्यंत पोहोचा. गेल्या 5 वर्षांमध्ये आणि आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये कोणत्या सत्ताधाऱ्यांनी तुमच्या विकासाच्या केवळ बाता केल्या किंवा केवळ पोकळ आश्वासनं दिली आणि पुन्हा 5 वर्षाच्या नंतरच तोंड दाखवलं? हा अनुभव तुम्ही डोळ्यासमोर घ्या आणि त्याचनुसार तुम्ही तुमच्या मताचा अधिकार वापरा, त्याची अंमलबजावणी करा. मी अगोदरच सांगितलेलं आहे की कुणाला मतदान करायचं आहे सांगण्याचा अधिकार मला नाही, परंतु मला हे आहे की तुमच्या सतत विवेक बुद्धीच्या पटावर तुम्ही घासून सत्यापर्यंत जा आणि जे योग्य वाटेल त्यालाच तुम्ही मतदान करा, हा सांगण्याचा अधिकार मलाच काय सर्वांना आहे. कारण यामध्ये तथागत भगवान बुद्धांनी आनंदाला एक उपदेश केला होता आणि त्या उपदेशामध्ये आनंदाला सांगतात, आनंदा, गेल्या 40 वर्षापासून मी या धम्म संपूर्ण भारत देशामध्ये सांगितलेला आहे, परंतु तुझा जो वैचारिक गोंधळ झालेला आहे त्या गोंधळातून जर मार्ग निघायचा असेल तर मी आजपर्यंत सांगितलेला धम्म तो विसरून जा आणि तुझ्या हृदयातील सतत विवेक बुद्धीच्या पटाला घासून त्या सत्यापर्यंत पोहोच आणि तो सत्य जो असेल, जे तुला पटेल, तोच माझा धम्म आणि त्याचा प्रचार कर. अगदी त्याच भाषेत मी आपल्याला सांगतोय की तुमच्या हृदयातील सतत विवेक बुद्धीच्या पटावर घासून सत्यापर्यंत पोहोचा आणि आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीनं आम्हाला पोकळ आश्वासनं देऊन आम्हाला आमचं मताचा अधिकार हिरावून घेतला. एक तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अगोदरच हिरावून घेतलेला आहे, परंतु त्यातल्या त्यात यांनी सुद्धा त्याच्या माध्यमातून हिरावून घेऊन आम्हाला केवळ यूज अँड थ्रोची
भूमिका पार पाडण्यासाठी यांनी आम्हाला हातबल केलं आणि पुन्हा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या सत्यापर्यंत पोहोचा आणि योग्य उमेदवारालाच तुम्ही त्या ठिकाणी मतदान करा, असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. शेवटी जाताना एक सांगतो की या महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही जे मतदान केलं होतं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून त्रिशंकू त्या ठिकाणी राजकीय पेच निर्माण झाला होता आणि त्या पेचातून आम्ही 5 वर्ष एक प्रकारे अघोषित आणीबाणीमध्ये 5 वर्ष काढलेली आहेत. अघोषित अराजकतेमध्ये आम्ही 5 वर्ष काढलेली आहेत आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, येणारे 5 वर्ष आमच्या संविधाननिष्ठतेला, आमच्या मानवता धर्माला, आमच्या कल्याणाला आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं आणि त्या सरकारच्या माध्यमातून आमच्या संविधानाचा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठीच आपण आपल्या मताचा मूलभूत असलेला हा अधिकार वापर करावा आणि त्याच अनुषंगाने आपण या निवडणुकीला सामोरे जावं, एवढी मी कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद.